पंकजा मुंडे यांची सुपारी त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनीच देऊ केली होती असा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केला। यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। पंकजा मुंडेंविरोधात राजेंद्र घनवट यांनी पुराव्याच्या फाइल्स गोळा केल्याचा दावा अंजली दमान यांनी केला। राजेंद्र घनवट हे साथी आहेत, जसे वाल्मी कराड धनंजय मुंडे यांचे साथी आहेत तसे राजेंद्र घनवट हे त्यांचे साथी आहेत। जसं मी म्हटलं की पहिल्या दिवशी जेव्हा मला पंकजा मुंडेच्या फाइल्स घेऊन जेव्हा धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते, जिथे मी बसले तिथेच ते बसले होते आणि त्यांच्याही सगळ्या फाइल पाठवण्याचं काम याच राजेंद्र घनवटने केलं होतं। ते त्याच्यासाठी माझ्या घरी आले होते कारण तेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे विरोधात होते, म्हणून धनंजय मुंडे माझ्या घरी आले पंकजा मुंडेंच्या फाइल्स घेऊन आणि मी त्याच्या विरुद्ध लढावं असं त्यांना वाटत होतं। पण त्यांना मी स्पष्टपणे जेव्हा सांगितलं की मी असं कधीही लढत नाही, त्यांनी त्यांच्या फाइल्स ठेवून गेले पण त्याच्यावर मी कधीही बोलले नाही, कारण हे लढणं अशा कोणाच्या दिलेल्या फाइल्सवर हे मी आज तगायत कधी केलं नाही आणि करणारही नाही। जेव्हा विषय योग्य वाटतो त्याचे पेपर्स आम्ही काढतो आणि आम्ही लढतो असं त्यांना स्पष्ट सांगितल्यानंतर ते शेवटी इथे चहा पोहे खाऊन रात्री 10 वाजता माझ्या घरून गेले। धनंजय मुंडे आणि तेजस ठक्कर हे दोघेही माझ्या घरी आले होते। एक प्रकारची सुपारी होती पंकजाताई मुंडे यांच्या विरोधातली, ते देण्याचा प्रयत्न त्यांनी नक्कीच केला पण ते घेत नाही हे त्यांना कदाचित कल्पना नसेल। कधीच मी भेटलेलो नाहीये, कधीच भेटलेलो नाहीये। धनंजय मुंडे तुमच्या सोबत होते असंही ते म्हणतात? नाही, कधीच नाही, कधीच नाही। माझा काही संबंध त्याच्याशी नाहीये। मी कधी त्यांच्या धनंजय मुंडे असोत का मी एकटा असो, डायरेक्ट एक वेळेला फक्त न्यायालयात त्या दिसल्या होत्या, मी हाय हॅलो केलं आणि बाकी 2 शब्द बोललो, बाकी काही आणि 2 शब्द काय बोललो, ताई मला तुम्हाला भेटायचं आहे एवढा शब्द बोललो होतो त्यावेळेला, बाकी काही संबंध येत।